तर नमस्कार पब्लिक, हाय आपल्या ब्लॉगचा दिवस दुसरा. आणि आज आपल्याला लवकरच ऑफिसला जायचं होतं. ऑफिसला लवकर या कारणासाठी जायचं होतं की आपल्याला ग्रीटिंग कार्ड वाटण्यासाठी बाया कामाला लावलेले आहे. आणि आपल्या धंद्याला चालू करायचं म्हणलं तर आपल्याला 4 ते 5 सेल आरामशीर मारावं लागतात बरं का. धंदा चालू झाली म्हणल्यावर काय आपण निघालो फुल स्पीडनं जरी पोहोचायचं म्हणलं तर आपल्याला 10 ते 15 मिनिट लागतातच. मग काय ऑफिसला आल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिलं जे काम लागतं ते म्हणजे पेपरला स्टॅपलर मारणं. पेपरला स्टॅपलर मारून झाल्याच्या नंतर आपल्याला कालचं काम आठवलं की काम लगेच घेतलं हाती. काम म्हणजे आपले जे कालचे ग्रीटिंग कार्ड आपण स्टॅपलर केलेले होते ते आपल्याला बॉक्समध्ये भरून ठेवायचे होते. भरून ठेवता ठेवता आपल्याला लागली भूक. भूक लागली म्हणल्यावर काय निघालो आपण समोसा खायला जायचं होतं. मग त्याच्यानंतर राहुल भाऊकडे गेलो. आधी राहुल भाऊनी सगळ्यात आधी आपल्याला एकदम छोटंसं गिफ्ट दिलं बा. राहुल भाऊनी गिफ्ट दिलेलं म्हणलं की बस आपली भूकच गेली म्हणलं. मग काय तिथं थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या. गप्पा गोष्टी करता करता अमोल भाऊला पण जायचं होतं. अमोल भाऊ निघाला भाऊ साऊथच्या हिरो सारखा. राहुल भाऊला आणि भूषण दादाला पण जायचं होतं एका कामासाठी. ते म्हणजे अण्णांनी काम सांगितलेलं होतं ते काम करण्यासाठी. ते दोघं जण निघाले की मग मी पण निघालो. आपल्या गाडीला सेल मारला की आपण पण निघालो. मग त्यांना पण गाडीवर टाटा बाय बाय केला. त्याला टाटा बाय बाय करून लगेच आलो समोसा खायला. समोसा खाऊन झाला की लगेच आपल्याला लागलं दुसरं काम. ते म्हणजे आपण ज्या बाया कामाला लावल्या तर त्यांना पाणी पाजण्याचा. ह्या बायांना पाणी पाजून आलं की लगेच छोटं भाऊ मी जरा थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या उभा राहून. त्याच्यानंतर बसलोत गाडीत बसलोत की एक विषय आठवला, तो म्हणजे भूत बांगल्याचा. अमोल गोष्ट सांगत होता ती तुम्हाला कधीतरी सांगल. त्याच्यामुळं तुम्ही फक्त भूत बांगला बघून घ्या. भूत बंगला बघून आल्याच्या नंतर दुकानं पाहिलं तर एकदम पब्लिक गार झोपलेली होती पा. अमित भाऊला उठवलं. अमित भाऊ उठले की अमित भाऊनी डायरेक्ट जय हिंदच केला ना भाऊ. डायरेक्ट अमित भाऊशी बोलणं झालं की मदन भाऊ पण हाय हॅलो करायला लागले. मग छोटू भाऊ निघाले डायरेक्ट चहा आणायला. छोटू भाऊची चहाची जोडी अलगच आहे बरं का. आपला कंदील आला होता आणि कंदील लावायचा होता आपल्याला रिलायन्स पेट्रोल पंपावर. तर आज सागरदादा लेट आल्यामुळं हे आजचा प्लॅन कॅन्सल झाला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्कीच करा बरं का. धन्यवाद.